नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 668 विविध संवर्गातील 668 पदांसाठीची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे। तर या भरती प्रक्रियेअंतर्गत पाहू शकता एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी परीक्षा सुरू आहे यामध्ये परीक्षेचा गैरप्रकार हा उघडकीस आला आहे आणि या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यामार्फत नवीन महत्त्वाची अपडेट ही प्राप्त झाली आहे। यानुसार पाहू शकता नवी मुंबई महानगरपालिका पदभरतीत परीक्षेतील कोल्हापूर जिल्ह्यातील गैरप्रकाराबाबत पर्यवेक्षक आणि उमेदवारांवर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। या संदर्भातलं ट्विट जे आहे अधिकारिक पोस्ट नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत करण्यात आली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने काल दिनांक 17 जुलै 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025च्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान दिनांक 16 जुलै 2025 रोजी दुपारी 1 ते 3 च्या परीक्षा सत्रात कोल्हापूर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर एका उमेदवारास परीक्षेच्या दरम्यान प्रश्नांची उत्तरे पर्यवेक्षक सांगत असल्याच्या निदर्शनास आलेल्या प्रकारास अनुसरून सदर पर्यवेक्षकावर परीक्षा घेणाऱ्या TCS संस्थेमार्फत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे असे नमूद करण्यात आले होते। त्यानुसार पाहू शकता सदर पर्यवेक्षक आणि परीक्षार्थी उमेदवार यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळी MIDC पोलीस ठाण्यात TCS संस्थेमार्फत 17 जुलै 2025 रोजी 11:20 वाजता FIR दाखल करण्यात आलेला आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेची परीक्षा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने होण्याकरता संपूर्ण दक्षता घेण्यात आलेली असून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांनी परीक्षा प्रक्रियेबाबत कोणत्याही प्रकारची संदिग्धता बाळगू नये व अफवांना बळी पडू नये असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। म्हणजे ही 668 पदांसाठीची भरती प्रक्रिया एक गैरप्रकार हा उघडकीस आला आहे आणि त्या अंतर्गत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि बाकीची जी भरती प्रक्रिया आहे त्याच पद्धतीने वेळेवर सध्याची जी शिफ्ट आहेत पेपर आहेत वेळापत्रकानुसार होत आहेत। परीक्षेचं हॉल तिकीट सुद्धा अगोदर जाहीर झालेलं आहे। तर या संदर्भात या भरती परीक्षेसंदर्भातल्या अशाच सगळ्या महत्त्वाच्या पुढच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।